राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना एप्रिल 2020 पासून मूळ वेतनामध्ये 6,500 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे घेतला। या निर्णयाचे एसटी कर्मचारी कृती संघटनेने स्वागत करीत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले। ऐन गणपती उत्सवाच्या काळात एसटी संपामुळे सामान्यांना झालेल्या त्रासाबद्दल मुख्यमंत्र्यांनी संघटनांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली। एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी संघटनांची बैठक झाली। संघटनांनी यावेळी केलेल्या वेतनवाढीच्या मागणीबाबत मधला मार्ग काढून एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याची भूमिका असल्याचे सांगत एप्रिल 2020 पासून कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 6,500 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला। त्याचबरोबर राज्यातील आगारांमध्ये चालक वाहकांसाठी असणारी विश्रामगृहांची दुरावस्था दूर करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले। चालक वाहकांना चांगल्या सोयी सुविधा मिळायला पाहिजेत असे सांगतानाच एसटीचा महसूल वाढीसाठी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले। एसटी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीबाबत विषयी चर्चा करताना राज्य शासनाने सर्वांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना केली असून त्याच्याशी संलग्न योजना एसटी महामंडळाने करावी, त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना होईल अशी सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली।